भाजपने लोकसभेमध्ये नारी शक्तीच्या नावावर असा गेम खेळलाय ज्यामुळे 2029 मध्ये 500 खासदार नाही तर 850 खासदार होणार आहेत. आणि याचा सर्वात जास्त फायदा भाजपलाच होणार आहे, तेही नारी शक्तीच्या नावाखाली. प्रकरण काय आहे? मोदी सरकार लोकसभेत काय घेऊन आलंय ते समजून घ्या. दिल्लीमध्ये सध्या जे चाललंय ते सरळ समजून घ्या. सरकार नारी शक्तीच्या नावाखाली एक मोठा राजकीय बदल पुढे ढकलतंय आणि त्यातला मुख्य मुद्दा आहे खासदारांची संख्या वाढवणं. पहिली गोष्ट, खासदार वाढवणं चुकीचं नाही. देशाची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे प्रतिनिधित्व वाढायला हवं, हे खरं आहे. पण इथे प्रश्न आहे, कसं आणि कोणाच्या फायद्यासाठी? सरकारचा प्लॅन काय आहे? लोकसभेच्या जागा 543 वरून जवळपास 850 पर्यंत वाढवायच्या. पण या जागा सरसकट वाढवणार नाहीत, तर डिलिमिटेशनच्या माध्यमातून वाढवणार. म्हणजेच मतदारसंघांची नव्याने विभागणी करून जागा ठरवणार. आणि इथेच गेम सुरू होतो. ही विभागणी नवीन जनगणनेवर नाही, तर 2011च्या जुन्या जनगणनेवर आधारित करायची आहे. का? कारण 2011च्या आकड्यांमध्येच राजकीय फायदा लपलेला आहे. भारतामध्ये उत्तर आणि दक्षिण यांच्यात लोकसंख्या वाढीचा मोठा फरक आहे. उत्तर भारतात लोकसंख्या जास्त वाढली, दक्षिण भारताने ती नियंत्रणात ठेवली. आता जर जागा लोकसंख्येवर वाटल्या, तर जिथे लोकसंख्या जास्त तिथे जागा जास्त. म्हणजे उत्तर भारताला मोठा फायदा आणि दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व कमी. ही साधी गणित आहे. याचा परिणाम काय? आज केंद्रात सरकार बनवण्यासाठी देशभराचा समतोल लागतो. पण जागा वाढवल्यानंतर उत्तर भारताचं वजन इतकं वाढेल की केवळ त्या भागावर आधारित सरकार बनवणं शक्य होईल. म्हणजे देशाचा राजकीय बॅलन्स बदलणार. आता दुसरा मुद्दा, नारी शक्ती विधेयक. सरकार सांगतंय की महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी हे सगळं केलं जातंय. पण वास्तव काय आहे? महिला आरक्षणाचा कायदा आधीच मंजूर झालेला आहे. तो लागू करण्यासाठी फक्त जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक होती. म्हणजे हे नवीन काहीच नाही. मग आता अचानक नारी शक्तीचा इतका जोर का? कारण हा एक कव्हर आहे. लोकांना सांगायला सोपं, आम्ही महिलांसाठी काम करतोय. पण त्याच नावाखाली मोठा राजकीय बदल शांतपणे पुढे नेला जातोय. जर खरंच उद्देश महिलांना आरक्षण देण्याचा असता, तर सध्याच्या 543 जागांमध्येच 33% आरक्षण लागू करता आलं असतं. जागा वाढवणं गरजेचं नव्हतं. पण इथे उद्देश वेगळा आहे. आधी जागा वाढवा, मग त्या नव्या जागांमध्ये राजकीय गणित आपल्या बाजूने बसवा. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नियमच बदलणं. सध्या प्रत्येक जनगणनेनंतर डिलिमिटेशन करावं लागतं. पण सरकार ही अट सैल करू पाहतंय. म्हणजे पुढे कोणत्या जनगणनेवर मतदारसंघ ठरवायचे हे सरकार ठरवू शकतं. हे का धोकादायक आहे? कारण यामुळे नियम सरकारच्या हातात जातात. आणि जेव्हा नियम बनवणारा आणि त्याचा फायदा घेणारा एकच असतो, तेव्हा निष्पक्षता संपते. संपूर्ण चित्र एकदम सोपं आहे. 1. खासदारांची संख्या वाढवा. 2. जुनी जनगणना वापरा. 3. लोकसंख्येनुसार जागा वाटा. 4. जिथे तुमचा राजकीय प्रभाव जास्त, तिथे जास्त जागा मिळवा. आणि हे सगळं करताना वरून बोला, नारी शक्ती, महिला सक्षमीकरण. म्हणूनच अनेक जण म्हणतात, हा केवळ आरक्षणाचा विषय नाही. हा सत्तेचं गणित बदलण्याचा प्रयत्न आहे. खासदार वाढवणं योग्य आहे, पण ते न्याय्य पद्धतीने झालं पाहिजे. सर्व राज्यांना समान संधी मिळाली पाहिजे. नाहीतर लोकशाहीचं संतुलन बिघडतं. शेवटी प्रश्न तुमच्या समोर आहे. हे खरंच महिलांसाठी आहे की एक मोठा राजकीय प्लॅन आहे? यावर विचार करा.